नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्नाने भरपूर प्रश्न आहेत. प्रश्न असा आहे की स्पर्धा परीक्षाची तयारी करताय किंवा करायची असेल तर अभ्यास करताना सर्वात अवघड वाटणारा विषय कोणता? अभ्यास दरवर्षी नव्याने करावाच लागतो, नवीन पुस्तकं घ्यावी लागतात असा विषय कोणता? आणि नवीन नवीन गोष्टी परत परत वाचाव्या लागतात असा विषय कोणता आहे? काय वाचावं काय वाचू नये असं न समजणारा असा कोणता घटक आहे, कोणता विषय आहे? आणि यासारखे असंख्य प्रश्न तुम्हाला पडतात. असा विषय कोणता आहे की ज्याचा अभ्यास करताना प्रचंड 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 त्रास होतो? कोणता विषय आहे? सो यासाठी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतोय परत एकदा ही सिरीज, एक महत्वाचं सेशन, एक महत्वाचा टॉपिक, महत्वाचा विषय. आता याचं उत्तर तुम्हाला वाटतं भेटलं असेल. याचं उत्तर आहे सर चालू घडामोडी, करंट अफेअर. आहे प्रश्न ना सर, कुठून वाचू, किती वाचू, काय वाचू, कळतच नाही. किती वर्षापासून वाचू, किती महिन्यापासून वाचू, बरं त्यात काय येईल? न्यूजपेपर वाचा म्हणायचं तर न्यूजपेपरमधलं काय वाचायचं? मॅगझिन वाचायचं मॅगझिनमधलं काय वाचायचं? वार्षिकी वाचायचं वार्षिकीमधलं काय वाचायचं? काहीही सांगता येत नाही. अनप्रेडिक्टेबल आहे. तर या सगळ्यांसाठी जर एखाद्या माणसाने तयारी केली, या सगळ्या विषयांची तयारी केली, म्हणजे त्यात सगळेच विषय येतात. तुमचं जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, या सगळ्या विषयांची सुद्धा करंट अभ्यासावं लागतं बाळांनो. आणि हा अभ्यास करत असताना सर कुठून कुठून काय काय वाचव, जर असं कोणी आहे का तुमच्याकडे की जे सगळ्या पद्धतीचा अभ्यास करून आमच्यासमोर सोपा करून सांगेल? आम्हाला फक्त तेवढंच बघितलं तरी सगळं समजेल. सगळं न्यूजपेपर वाचण्यापेक्षा, सगळ्या मॅगझिन, सगळे वार्षिकी वाचण्यापेक्षा असं कुणी आहे का जो सगळ्यांचा अभ्यास करून आमच्यासमोर टू द पॉइंट जे एक्झामसाठी महत्वाचं आहे ते समजून सांगेल? यस, आहे ना. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, त्यांना पण माहिती आहे. कोण आहेत? तर तुमच्यासाठी आम्ही हे सिरीज घेऊन येतोय परत एकदा नव्याने. जोश तोच, रुतबा तोच, मात्र तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तोच व्यक्ती जो तुम्हाला अपेक्षित तो परत येतोय. कोण आहे बरं तो? ओळखा बरं. काय लॉजिक लावताय? ओळखा बरं. मला कमेंटमध्ये मेसेज टाका. येस येस, तुम्ही जे ओळखलं तेच मी तुम्हाला सांगतोय की तो जो तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा हा विषय सोपा करून सांगणार आहे तो परत येतोय. तुम्ही ओळखलंय अर्थात. तो म्हणजे कोण? तर ते म्हणजे अमोल गाडेकर सर तुमच्यासमोर परत येत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीसह समोर येत आहे ते. तुम्हाला माहिती आहे की चालू घडामोडीचा अभ्यास सोपा नाहीये. तुम्हाला मी आत्ता जे बोललो ना, ह्या सगळ्यांचा अभ्यास दररोज करायचा आहे, तुमच्या समोर यायचं आहे. दररोज तुम्हाला टू द पॉइंट शिकवायचं आहे. दररोज तुमच्या लक्षात राहतं असं सांगायचं आहे. मटेरियल तर कुणी दिलं हो, पण ते समजून सांगणं आणि तुमच्या लक्षात राहण्यासाठी वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या स्टाईलने तुमच्या समोर प्रेझेंट करणं, याची कला म्हणजे अमोल गाडेकर सर आहे. त्यांचं जे सेशन आहे चालू घडामोडीचं अनमोल वाणी, हे सेशन दररोज सकाळी 8 वाजता नवीन वर्षात नव्या दमाने तुमच्या समोर येणार आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला ज्या स्पर्धा परीक्षा बघा, ज्यामध्ये एमपीएससी कंबाईन, एमपीएससी असू द्या, राज्यसेवा असू द्या, सरळ सेवा असू द्या, सगळ्या ज्या एक्झाम आहेत ज्यामध्ये चालू घडामोडी हा विषय आहे, तो विषय आता तुम्हाला माहिती असेल. अभ्यास करताना नुसता विषयाचा नाही, इतिहास अभ्यासाला जर घेतला आपण, भूगोल अभ्यासाला घेतला तर तो कॉन्स्टंट कॉमन आहे. तुम्ही कोणती एक्झाम घ्या, त्यासाठी तुम्हाला भूगोल वाचायचं घेतलं तर कन्सेप्ट बदलतात का? नाही. मात्र तुम्ही करंट अफेअर जर घेतलं तर मात्र तुम्हाला इथे दररोजचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे आता जर एक्झामचा फॉर्म भरला तर किती महिन्याचं करंट करायचं हेच कळत नाहीये. बरं, ह्या महिन्यात जर एखादी इन्सिडेंट घडला तर त्याचा संबंध मागच्या 4 वर्षापूर्वी असेल, ते कुठून शोधायचं सर? काळजी करू नका, हे सगळं शोधून देणारा एकच माणूस आहे तुमच्यासमोर, अमोल गाडेकर सर. प्रचंड मेहनतीने तुमच्यासमोर हे सेशन ते घेत असतात. विद्यार्थ्यांचं प्रेम अप्रतिम आहे. आतापर्यंत आम्ही जेवढे व्हिडिओ घेतले त्या सगळ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स चेक करा तुम्ही. प्रत्येक व्हिडिओमध्ये मुलांची कमेंट आहे, सर ते अनमोल वाणी चालू करा ना सर, ते अनमोल वाणी शिवाय आम्हाला अशक्य होते सर, आमचा दिवस खूप चांगला जात होता सर. हे सगळं तुमच्यासमोर, तुमचं जे प्रेम ज्यांच्यावर आहे, हे प्रेम तयार केलंय ते म्हणजे अमोल गाडेकर सर. नाम ही काफी आहे. नाम ही काफी आहे, त्यांचं नावातच सगळं आलेलं आहे. सो अमोल गाडकर सरांचं जर सांगायचं म्हटलं तर दिवसाची एनर्जेटिक सुरुवात तुम्ही करू शकतात. खूप एनर्जेटिक असतात त्यांचे. तुम्ही पाठीमागचे सेशन बघा, मस्त वाटतात, छान वाटतं. म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला कळतं ते काय चालू आहे. पण एखादा नवीन विद्यार्थी, एखादे पालक जर असतील त्यांना स्पर्धा परीक्षा माहीत नाहीये, त्यांना फक्त सेशन बघताय, त्यांना सुद्धा आवडेल असं सेशन आहे. वा क्या बात आहे. पेपर म्हणजे दिवसभरात जाऊ द्या, मागच्या काही दिवसांचे, काही महिन्यांचे, काही वर्षाचं नॉलेज टू द पॉइंट सांगणारा हा एकमेव सेशन असणार आहे.
सो विद्यार्थ्यांची प्रचंड मागणी अमोल सरांची होती. अमोल सरांसाठी होती म्हणजे महत्वाचे टॉपिक्स MCQ पण सांगतात. म्हणजे एखादा टॉपिक ते समजून सांगताय करंट मधला आणि जो एक्झामसाठी किती महत्वाचा आहे, त्याच्यावरती कसा MCQ येऊ शकतो, कसा याच्यापूर्वी प्रश्न आलेला आहे, हे सुद्धा त्यांच्या या सेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही विचार करू शकता की एवढा सगळा अभ्यास तुम्हाला करायला कदाचित एखादी करंट अफेअरची न्यूज घेतली, त्याचा अभ्यास करायला बसलात ना, तुमचे 2-3 दिवस जातील. तेवढ्या एका न्यूजसाठी तुम्हाला एका सेशनमध्ये 10 ते 12 महत्वाच्या न्यूज ते सांगत असतात. सो कधी कधी रात्रभर जागून सुद्धा तुमच्यासाठी ते मेहनत घेत असतात. याचं आमचं बरंचसं डिस्कशन होतं. आमचे मित्र पण आहे, आमचे कलिग पण आहे, नेहमी सांगत असतात सर करंट अफेअरला मला फार वेळ द्यावा लागतो, आणि घेतात ते आणि तुमच्यासमोर घेऊन येतात ते. त्याचबरोबर सहज सरळ सोप्या भाषेत समजावून सांगण्याची पद्धत आहे. तुम्ही लेक्चर बघा एकदा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितलेलं आहे. लक्षात राहील अशा स्टाईलमध्ये सांगत असतात ते, आणि त्यांचं सांगण्याची स्टाईल ज्या त्यातलं जे अप्रतिम हिंदी आणि जबरदस्त मराठी अतिशय व्यवस्थित लक्षात राहण्यासारखं आहे. म्हणजे बघा त्यांची सांगण्याची स्टाईल बघा. विषय शिकवणार एक विषय शिकवणारे मल्टिपल फॅकल्टी असू शकतात, सगळा टॉपिक सारखे शिकवतात, पण तुम्हाला एखादाच टॉपिक आवडतो किंवा एखाद्या शिक्षकाकडनं समजून सांगितलेलं आवडतं, त्यातले ते अमोल सर आहे. करंट अफेअर कुणी घ्यावं तर ते अमोल सरांनीच घ्यावं. का? कारण त्याचं प्रेझेंटेशन, त्यांची स्टाईल, त्यांचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास, त्यांचा करंट मधला अभ्यास, त्यांचं टू द पॉईंट सांगणं, हे सगळं विद्यार्थ्यांना भावतं. सो त्यांचं सेशन विद्यार्थ्यांच्या प्रेमाखातर आम्हाला परत आणावं लागतंय, कारण प्रत्येक सेशनमध्ये विद्यार्थ्यांची कमेंट आहे की आम्हाला हे सेशन पाहिजे, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव आम्ही घेऊन येतोय. त्यासाठी काय करा, सज्ज व्हा आणि आपली जागा आणि वेळ आता रिझर्व करून ठेवा. दररोज सकाळी 8 वाजता उठल्यानंतर सेशन बघितल्यानंतर दिवसाची सुरुवात करायची आहे, कारण वातावरण बदलणार आहे. अनमोल वाणी पुन्हा नव्या दमाने चालू होणार आहे. कधी? दररोज सकाळी 8 वाजता. सो अमोल सरांचं हे सेशन तुमच्यासाठी आम्ही परत एकदा घेऊन येतोय इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती. सो तुम्ही तयारीत राहा, आम्ही तर तयार झालो, सज्ज झालोय. पुढच्या वर्षात तुम्हाला जर हा विषय अवघड वाटत असेल तर हे सेशन एकदा बघा. हा विषय तुमचा सगळ्यात सोपा करून देण्याची जबाबदारी अमोल सरांची. सो रेडी राहा, सज्ज राहा. पुन्हा एकदा इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हा तोच जोश, तोच ऋतुबयासह अनमोल वाणीचं सेशन दररोज सकाळी 8 वाजता चालू होतोय. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, आणि सरांचं लेक्चरची लिंक सुद्धा आम्ही दिलेली आहे, त्या लिंकवर पण क्लिक करून ठेवा. आत्ताच जाऊन लाईक करून ठेवा, आत्ताच जाऊन त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून ठेवा. तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव हा सेशन, हा इव्हेंट म्हणूया आपण, आम्ही चालू करतोय नवीन वर्षात 1 जानेवारी 2026 पासून दररोज सकाळी 8 वाजता. सो नक्की भेटूया दररोज सकाळी 8 वाजता. धन्यवाद.